Good afternoon, everyone. Welcome to the practical session of strategic business management. So, in this practical session, we will discuss different strategic alternatives which are used by the organization while making strategy. So, in the first practical, we discuss the process of strategy. So, how the strategy is formulated, how the strategy is implemented, and how the strategy is controlled and evaluated by the organization. तर आपण त्या स्टेप्समध्ये पाहिलं होतं की स्ट्रॅटेजी कशी तयार केली जातं, स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट कशी केल्या जाणार आणि स्ट्रॅटेजीचं कंट्रोलिंग आणि इव्हॅल्युएशन कसं केलं जाणार हे आपण डिटेलमध्ये प्रोसेसमध्ये पाहिलं होतं, स्ट्रॅटेजिक फॉर्म्युलेशन प्रोसेसमध्ये. तर आज आपण या प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहोत की स्ट्रॅटेजी तयार झाल्यानंतर, कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह डिस्कस झाल्यानंतर स्ट्रॅटेजी कशा प्रकारची केली जाते आणि कोणते कोणते अल्टरनेटिव्ज असतात, म्हणजे कोणत्या कोणत्या डिफरंट स्ट्रॅटेजीज असतात, लेवल्स असतात. तर त्या प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतात, त्या म्हणजे कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी, बिझनेस स्ट्रॅटेजी आणि फंक्शनल लेवल स्ट्रॅटेजी. जर ऑर्गनायझेशनचं जर लेवलचा विचार केला तर प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये 3 लेवल्स असतात: टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि बॉटम लेवल मॅनेजमेंट. तर टॉप लेवल मॅनेजमेंटमध्ये कोण असतं? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. त्यानंतर मिडल लेवल मॅनेजमेंटमध्ये येतात डिफरंट फंक्शनल लेवल डिपार्टमेंट्स, म्हणजे मार्केटिंग, HR, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, प्रोडक्शन, मार्केटिंग, ह्या सर्व डिपार्टमेंट येतात फंक्शनलमध्ये. आणि ऑपरेशनल लेवलमध्ये ॲक्च्युअल वर्क करणारे जे वर्कर्स आहेत हे ऑपरेशनल लेवलमध्ये येतात. तर ह्या झाल्या ऑर्गनायझेशनच्या 3 लेवल. आणि या 3 लेवलनुसार वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतात. जर टॉप लेवलमध्ये जी स्ट्रॅटेजी तयार होते त्याला आपण काय म्हणतो? कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी, जे टॉप मॅनेजमेंट तयार करतं. त्यानंतर येतं बिझनेस स्ट्रॅटेजी, हे बिझनेस लेवलमध्ये तयार केलं जातं. आणि फंक्शनल ऑर ऑपरेशनल लेवल स्ट्रॅटेजी, फंक्शनल आणि ऑपरेशनल लेवल स्ट्रॅटेजी, तर हे आहेत 3 महत्त्वाच्या स्ट्रॅटेजी. तर आज आपण ह्या तिन्ही स्ट्रॅटेजी डिटेल्डमध्ये पाहणार आहोत. इंट्रोडक्शन क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी कोण ऑपरेट करतं. तर कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी कॉर्पोरेट लेवल मॅनेजर्स पाहतात, देन बिझनेस स्ट्रॅटेजी बिझनेस लेवल मॅनेजर्स, देन फंक्शनल स्ट्रॅटेजीज फंक्शनल लेवल मॅनेजर मीन्स HR मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर और रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह. अँड ऑपरेटिंग स्ट्रॅटेजी और ऑपरेशनल स्ट्रॅटेजीज आर जनरली यूज्ड बाय द वर्कर who are actually working on the strategies. So these are the 4 different strategies, that is corporate, business, functional and operational. Actually functional and operational is similar. So there are major 3 types, but we can divide it in the 4 also. So first of all corporate level strategy. तर corporate level strategy काय असतं हे आपण पाहणार आहोत. टॉप मॅनेजमेंट्स ओव्हरऑल प्लॅन फॉर इंटायर ऑर्गनायझेशन अँड इट्स स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट. तर कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीमध्ये काय असतं? एक ओव्हरऑल प्लॅन असतं पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये, की ऑर्गनायझेशनमध्ये कोणत्या गोष्टी होणार आहेत, कोणता प्रोडक्ट घेतला जाणार आहे, किंवा कंपनीचं एक्सपान्शन कसं केलं जाणार आहे. ज्या कॉर्पोरेट लेवलच्या स्ट्रॅटेजी असतात तर ह्या कॉर्पोरेट लेवलमध्ये कॉर्पोरेट लेवल मॅनेजर्स डिस्कस करतात. कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीज ऑक्युपाईज द हाईट्स और द हायेस्ट लेवल ऑफ डिसिजन मेकिंग. जे हायेस्ट लेवल ऑफ डिसिजन मेकिंग असतं प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये, हे हायेस्ट लेवल जे स्ट्रॅटेजी तयार करतात त्याला आपण काय म्हणतो? कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीज. द नेचर ऑफ द डिसिजन टेंड्स टू बी व्हॅल्यू ओरिएंटेड, कन्सेप्च्युअल प्लॅन अँड द बिझनेस लेवल अँड ऑपरेशनल लेवल और फंक्शनल लेवल. जे नेचर असतं कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीचं, तर कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीमध्ये काय केलं जातं की व्हॅल्यू ओरिएंटेड स्ट्रॅटेजी तयार केल्या जातात, किंवा कन्सेप्च्युअल प्लॅन तयार केला जातो की आपल्याला कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह कसे पूर्ण करायचे आहेत, यासाठी एक कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी तयार केली जातं. आणि ही स्ट्रॅटेजी नंतर फंक्शनल लेवलला कम्युनिकेट केली जाते, आणि फंक्शनल लेवल ही स्ट्रॅटेजी ऑपरेशनल लेवलला कम्युनिकेट करते. तर ही झाली कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी. त्यानंतर कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीचे टाईप्स. सो देर आर 3 डिफरंट टाईप्स ऑफ कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीज, that is strategies of growth, stability and renewal. So in growth the expansion into new product and market. तर एक वेगळी प्रकारची स्ट्रॅटेजी तयार केली जाते ज्यामध्ये ग्रोथ कंपनीची पाहायला जाणार. तर ग्रोथ म्हणजे काय? एक्सपान्शन इंटू न्यू प्रोडक्ट, म्हणजे एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट कंपनी तयार करत आहे
तर एखादा आणखी डिफरंट न्यू प्रोडक्ट तयार करायचा आहे का, याविषयी जी स्ट्रॅटेजी तयार केली जाते त्याला आपण काय म्हणू, ग्रोथ स्ट्रॅटेजी. किंवा एखादं नवीन टार्गेट मार्केट आपल्याला टार्गेट करायचं किंवा नवीन मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पाठवायचा आहे, तर त्याविषयी जी स्ट्रॅटेजी तयार केली जाते ते आलं कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी, ग्रोथ कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी. सो नेक्स्ट इज स्टॅबिलिटी. सो नेक्स्ट स्ट्रॅटेजी कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी इज स्टॅबिलिटी. सो मेंटेनन्स ऑफ स्टेटस ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे त्याचं जे सध्या मार्केटमध्ये स्टेटस आहे, तर ते स्टेटस टिकवून ठेवण्यासाठी, स्टेबल ठेवण्यासाठी ज्या स्ट्रॅटेजीज तयार केल्या जातात त्याला आपण म्हणतो स्टॅबिलिटी कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीज. देन द लास्ट वन इज रिन्युअल, दॅट इज रिडायरेक्शन ऑफ फर्म्स इन टू न्यू मार्केट. म्हणजे एका ऑर्गनायझेशनचं एका नवीन मार्केटमध्ये, आणि रिन्युएबल कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी कधी तयार केली जातं, जेव्हा कंपनीचा प्रोडक्ट त्याचं डिक्लाइनिंग आहे किंवा कंपनीच्या प्रोडक्टची मार्केटिंग किंवा विक्री जास्त प्रमाणात नाही आहे आणि कंपनी जर समजा लॉसमध्ये सुरू आहे, तर लॉसमध्ये सुरू असताना कंपनी जनरली रिन्युएबल कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी तयार करते की जेणेकरून एखादा नवीन प्रोडक्ट किंवा जो आहे एक्झिस्टिंग प्रोडक्ट, तर त्या प्रोडक्टला डिक्लाईनमधून पुन्हा बूम पोझिशनमध्ये किंवा त्याला आपण म्हणू पीक पोझिशनमध्ये कसं न्यायचं, यासाठी ज्या स्ट्रॅटेजी तयार केल्या जातात त्याला आपण म्हणतो रिन्युएबल ऑर रिन्युअल कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. तर ग्रोथमध्ये स्टॅबिलिटी आणि रिन्युअल ह्या 3 स्ट्रॅटेजी आहेत. तर आपण या 3 स्ट्रॅटेजीसुद्धा फर्दर कशा आपण क्लासिफाय करू शकतो हे आपण पाहूया. तर फर्स्ट ऑफ ऑल ग्रोथ स्ट्रॅटेजीज. सो देअर आर डिफरंट एलिमेंट्स ऑफ ग्रोथ स्ट्रॅटेजीज. कॉन्सन्ट्रेशन, व्हर्टिकल इंटिग्रेशन, हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन अँड डायव्हर्सिफिकेशन. तर कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी तयार करताना जर एखाद्या ऑर्गनायझेशनला कंपनीची ग्रोथ करायची आहे, मीन्स एखादा नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे किंवा कंपनीचं एक्सपान्शन करायचं आहे अदर मार्केटमध्ये, तेव्हा आपण कोणती स्ट्रॅटेजी यूज करतो, ग्रोथ स्ट्रॅटेजी. तर ग्रोथ स्ट्रॅटेजीमध्ये पुन्हा डिफरंट एलिमेंट्स आहेत स्ट्रॅटेजी तयार करताना. सो फर्स्ट वन इज कॉन्सन्ट्रेशन. सो इन कॉन्सन्ट्रेशन फोकसिंग ऑन प्रायमरी लाईन ऑफ बिझनेस अँड इन्क्रीजिंग द नंबर ऑफ प्रोडक्ट्स ऑफर्ड ऑर मार्केट सर्व. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय केलं जाणार की जो एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे त्यावरच जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं जाणार आणि प्रोडक्शन इन्क्रीज केलं जाणार त्याच प्रोडक्टचं, आणि जे मार्केट सध्या सर्व करत आहे तर ते मार्केटचं एक्सपान्शन केलं जाणार. हे येतं कॉन्सन्ट्रेशनमध्ये. देन द नेक्स्ट वन इज व्हर्टिकल इंटिग्रेशन. तर व्हर्टिकल इंटिग्रेशन काय असतं, तर आपण पाहूया की व्हर्टिकल इंटिग्रेशनमध्ये जर आपण पाहिलं तर व्हर्टिकल इंटिग्रेशनमध्ये एखादा प्रोडक्ट तयार कसा होतो, तर त्यासाठी आपल्याला लागतं रॉ मटेरियल. सर्वात आधी रॉ मटेरियल, नंतर त्याचं प्रोसेसिंग होतं आणि प्रोसेसिंग केल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं आणि डिस्ट्रीब्युशन नंतर ते रिटेल मार्केटला जातं आणि रिटेल मार्केटनंतर ते फायनल कन्झ्युमरपर्यंत जातं. तर ही जी प्रोसेस आहे कंटिन्युअस व्हर्टिकल प्रोसेस, तर या व्हर्टिकल प्रोसेसमध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड अशा 2 प्रकारचं केलं जाणार. तर बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन कसं राहणार हे आपण पाहूया. तर एखादं ऑर्गनायझेशन प्रोडक्शन एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टचं करत आहे, तर बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे त्या प्रोडक्टला लागणारं रॉ मटेरियल आणि ज्या प्रोसेसेस यूज केल्या जाणार आहे. जर एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्ट तयार करण्यासाठी जर रॉ मटेरियल आपण दुसऱ्या कंपनीकडून विकत घेत आहोत, तर ही कंपनी काय करणार की एक वेगळी कंपनी सुरू करणार, स्वतःचं बिझनेसचं एक्सपान्शन करणार आणि रॉ मटेरियल तयार करणारी कंपनी स्वतः ॲक्वायर करणार. म्हणजे हे झालं बॅकवर्ड व्हर्टिकल इंटिग्रेशन. म्हणजे रॉ मटेरियल आपण आता दुसरीकडून न घेता स्वतःचीच एक कंपनी किंवा स्वतःचंच बिझनेस एक्सपान्शन करणार आणि रॉ मटेरियलसुद्धा आपल्याच कंपनीचं यूज करणार. तर त्याला म्हणू आपण बॅकवर्ड व्हर्टिकल इंटिग्रेशन. आणि फॉरवर्ड व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणजे काय, एखादा प्रोडक्ट आहे तो प्रोड्यूस झाला, तर प्रोड्यूस झाल्याच्या नंतर ज्या काही गोष्टी येतात म्हणजे डिस्ट्रीब्युशन नंतर आपण होलसेल मार्केटमध्ये देतो, त्यानंतर रिटेल आणि फायनल कन्झ्युमर. तर जनरली एखादं ऑर्गनायझेशन आहे ते प्रोडक्ट ती होलसेल मार्केटमध्ये देत असणार किंवा रिटेल मार्केटमध्ये विकत आहे. तर फॉरवर्ड इंटिग्रेशनमध्ये काय होणार की ती ऑर्गनायझेशन स्वतःचेच रिटेल सेंटर सुरू करणार.
किंवा स्वतःचीच एक सप्लाय चेन सुरू करणार की ज्या सप्लाय चेन थ्रू तो पर्टिक्युलर प्रोडक्ट स्वतःच्याच ऑर्गनायझेशनच्या रिटेलमधून ती समोर पाठवणार. तर हे झालं व्हर्टिकल इंटिग्रेशन. बॅकवर्ड आणि फॉरवर्ड व्हर्टिकल इंटिग्रेशन. बॅकवर्ड म्हणजे प्रोडक्शनच्या आधी ज्या रॉ मटेरियल आणि प्रोसेसेस यूज केल्या जातात याचा ॲक्वायर करून घेणं, त्याला म्हणू आपण बॅकवर्ड व्हर्टिकल इंटिग्रेशन. आणि फॉरवर्ड व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणजे डिस्ट्रीब्युशन, सप्लाय चेन आणि रिटेल हे जे सेक्टर आहे याला ॲक्वायर करणं, त्याला आपण म्हणतो फॉरवर्ड व्हर्टिकल इंटिग्रेशन. देन द नेक्स्ट वन इज हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन. So what is horizontal integration? So combining operations with another competitor in the same industry to increase competitive strength. तर हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन म्हणजे काय असतं की ज्या कॉम्पिटिटिव्ह ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्या ऑर्गनायझेशनला एकतर ॲक्वायर करणं किंवा त्या ऑर्गनायझेशनचे जे वर्किंग आहेत त्यासोबत काहीतरी कंबाईनली करार करून घेणं, त्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन. तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर सर्वात मोठं उदाहरण आहे सध्या जगात हॉरिझॉन्टल इंटिग्रेशनचं की फेसबुकनी इंस्टाग्राम प्लस व्हॉट्सअप हे दोन्हीसुद्धा कंपनी ॲक्वायर केलेल्या आहेत किंवा ह्या दोन्ही कंपनी विकत घेतलेल्या आहेत कोणी, फेसबुकनी. सो द मार्क झुकरबर्ग ॲक्वायर्ड इंस्टाग्राम ॲज वेल ॲज व्हॉट्सॲप. तर हे झालं हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन. म्हणजे ज्या कंपनीज आहेत ह्या सिमिलर सोशल नेटवर्किंगच्याच तिन्ही कंपनी होत्या, ऑर्गनायझेशन होत्या, तर त्यांचं काय झालं हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन झालं. तर त्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन. म्हणजे सिमिलर वर्क करणाऱ्या कंपन्या आहेत तर त्या एकमेकांमध्ये त्यांनी मर्ज केलं किंवा ॲक्वायर केल्या, तर त्याला आपण म्हणू हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन. हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन महत्त्वाचं यासाठी असतं की आता जर जसं की समजा फेसबुकने त्याचा जो ह्युमन रिसोर्स आहे हा इंस्टाग्राममध्ये सुद्धा काम करू शकतो, कारण सोशल नेटवर्किंग साईट आहे. त्यामुळे नॉलेज लेवल जी आहे ही इंस्टाग्राममध्ये पण सेम लागणार, व्हॉट्सॲपमध्ये पण सारखीच लागणार आणि फेसबुकमध्ये पण सारखीच लागणार. त्यामुळे वर्किंग स्टाफ जो आहे हा फ्लेक्सिबल राहणार की तो तिन्ही ऑर्गनायझेशनमध्ये काम करू शकतो. तर हा हॉरिझॉन्टल इंटिग्रेशनचा एक फायदा असतो. तर कोणत्या प्रकारच्या आपल्याला स्ट्रॅटेजी तयार करायच्या आहेत, आपल्याला कोणती कंपनी ॲक्वायर करायची आहे का, तर ही आपण हॉरिझॉन्टल इंटिग्रेशनमध्ये पाहतो. तर हे झालं ग्रोथ स्ट्रॅटेजीज. आणखी आहे एक डायव्हर्सिफिकेशन. तर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय असतं, रिलेटेड डायव्हर्सिफिकेशन आणि अनरिलेटेड डायव्हर्सिफिकेशन. एखादं ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जर त्या ऑर्गनायझेशनच्या प्रोडक्ट रिलेटेड काही ॲक्टिव्हिटी होत आहेत तर त्याला आपण म्हणतो रिलेटेड डायव्हर्सिफिकेशन. आणि एखादी कंपनी आहे अनरिलेटेड डायव्हर्सिफिकेशन करत आहे, म्हणजे जो एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टला रिलेटेड नसणाऱ्या एखाद्या प्रोडक्टमध्ये जर कंपनी स्ट्रॅटेजीज तयार करत आहे किंवा दुसरा प्रोडक्ट ॲक्वायर करत आहे तर त्याला आपण म्हणतो अनरिलेटेड. सो इन रिलेटेड एक्सपांडिंग बाय मर्जिंग विथ फर्म्स इन डिफरंट बट रिलेटेड इंडस्ट्रीज. देन द नेक्स्ट वन इज ग्रोईंग बाय मर्जिंग विथ फर्म्स इन अनरिलेटेड इंडस्ट्रीज व्हेअर हाय फायनान्शियल रिटर्न आर पॉसिबल. तुम्हाला एक उदाहरण देतो, पतंजली. पतंजली ही ऑर्गनायझेशन आहे जे फार्मास्युटिकलमध्ये सुद्धा आहे आणि फूड प्रोसेसिंगमध्ये सुद्धा आहे. तर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असताना जर ती फार्मास्युटिकलमध्ये जात असणार तर हे झालं अनरिलेटेड डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे फूड प्रोसेसिंग आणि फार्मास्युटिकल हे कम्प्लिटली डिफरंट आहे, तर त्यामुळे हे झालं अनरिलेटेड डायव्हर्सिफिकेशन. आणि जर फूड रिलेटेडच डिफरंट प्रोडक्ट पतंजली आणखी तयार करत असणार तर ते झालं रिलेटेड डायव्हर्सिफिकेशन. त्याला काय म्हणतो आपण, रिलेटेड डायव्हर्सिफिकेशन. कंपनीचे सपोज पतंजली एक कोणताही फूड प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग करताना त्या प्रोडक्टच्या रिलेटेड रॉ मटेरियल रिलेटेड म्हणा किंवा रिटेल मार्केट रिलेटेड जर काही एक्सपान्शन करत असणार तर त्याला आपण म्हणतो रिलेटेड डायव्हर्सिफिकेशन. तर तुम्हाला लक्षात आलं असणार की रिलेटेड आणि अनरिलेटेड डायव्हर्सिफिकेशन काय असतं. जो सध्याचा प्रोडक्ट आहे एक्झिस्टिंग त्या प्रोडक्ट रिलेटेड जर काही एक्सपान्शन होत असणार तर रिलेटेड डायव्हर्सिफिकेशन, आणि अनरिलेटेड असणार तर अनरिलेटेड डायव्हर्सिफिकेशन. तर ह्या झाल्या ग्रोथ स्ट्रॅटेजीज. ग्रोथ स्ट्रॅटेजीजमध्ये आपण काय काय पाहिलं, कॉन्सन्ट्रेशन, व्हर्टिकल इंटिग्रेशन, हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन अँड डायव्हर्सिफिकेशन. सो दीज आर द कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीज. So the next one is stability.
स्ट्रॅटेजी अँड रिन्युअल स्ट्रॅटेजी. कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीमध्ये आपण 3 एलिमेंट पाहिले होते, ग्रोथ, स्टॅबिलिटी अँड रिन्युअल. सो द सेकंड इज स्टॅबिलिटी, अ स्ट्रॅटेजी दॅट सिक्स टू मेंटेन द स्टेटस विथ अनसर्टनिटी ऑफ एन्व्हायरमेंट व्हेन द इंडस्ट्री इज एक्सपिरियन्सिंग स्लो ऑर नो ग्रोथ कंडिशन. म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्याचा जो ग्रोथ रेट आहे हा डिक्लाईन आहे किंवा नो ग्रोथ किंवा एखादी ग्रोथ नाहीच आहे ऑर्गनायझेशनमध्ये, तर अशावेळी कंपनीची जी सध्याची पोझिशन आहे ही इम्प्रूव्ह करण्याकरिता किंवा स्टेबल करण्याकरिता ज्या स्ट्रॅटेजीज तयार केल्या जाणार त्याला आपण म्हणतो स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीज. देन रिन्युअल स्ट्रॅटेजी, डेव्हलपिंग स्ट्रॅटेजीज टू काउंटर ऑर्गनायझेशन विकनेसेस दॅट आर रिलेटेड ऑर दॅट आर लीडिंग टू परफॉर्मन्स डिक्लाईन. म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्याचं परफॉर्मन्स डिक्लाईन आहे किंवा प्रोडक्ट लॉसमध्ये सुरू आहे, तर एखादा नवीन प्रोडक्ट ऑर्गनायझेशनला मार्केटमध्ये आणावं लागणार आणि त्यामुळे कंपनी एक वेगळ्या प्रोडक्टचं प्रोडक्शन करणार आणि कंपनीची ग्रोथ पुन्हा होणार. तर त्याला आपण म्हणतो रिन्युअल स्ट्रॅटेजी. म्हणजे कंपनीला आपल्याला पुन्हा रिन्यू करायचा आहे की हा प्रोडक्ट आपला चालला नाही, तर एक वेगळं प्रोडक्ट किंवा एक वेगळ्या मार्केटमध्ये आपल्याला आपला प्रोडक्ट लॉन्च करावं लागणार, त्याला आपण म्हणतो रिन्युअल स्ट्रॅटेजी. रिन्युअल स्ट्रॅटेजी जर उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर नोकिया कॉर्पोरेशन जे आहे, तर नोकिया कॉर्पोरेशनचा ग्रोथ रेट हा सर्वात जास्त होता 2012पर्यंत. पण 2012 नंतर डिफरंट कॉम्पिटिटर मार्केटमध्ये आले, लाईक सॅमसंग, MI. तर त्यानंतर काय झालं की नोकियाची ग्रोथ डिक्लाईन झाली. बट त्यांनी रिन्युअल स्ट्रॅटेजी यूज केली आणि अँड्रॉईडमध्ये येऊन वेगवेगळे फोन तयार केले. बट त्यांची रिन्युअल स्ट्रॅटेजीसुद्धा फेल झाली आणि आज कम्प्लिटली डिक्लाईन झालेलं आहे नोकियाचं. तर ही झालं रिन्युअल कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी. कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय पाहिलं, ग्रोथ, स्टॅबिलिटी आणि रिन्युअल या 3 गोष्टीसाठी कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी तयार केल्या जातात आणि ह्या सर्वात महत्त्वाच्या स्ट्रॅटेजी असतात. देन द नेक्स्ट इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी इज बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी. बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी, ज्या कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीज असतात ह्या कम्युनिकेट केल्या जातात बिझनेस लेवलला. तर बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी कशा कशा प्रकारच्या असतात. कॉर्पोरेट लेवलमध्ये एक निश्चित झालेला आहे की आपल्याला कोणता प्रोडक्ट तयार करायचा आहे किंवा कोणत्या नवीन मार्केटमध्ये आपल्याला आपला प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे किंवा कोणते आपले ऑब्जेक्टिव्ज आहेत की आपला प्रोडक्ट आपल्याला किंवा आपल्या कंपनीची ग्रोथ आपल्याला स्टेबल करायची आहे किंवा एक्सपांड करायची आहे. तर त्यासाठी नंतरची स्ट्रॅटेजी असतं बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी. द स्ट्रॅटेजी दॅट सिक्स टू डिटरमाइन हाऊ ॲन ऑर्गनायझेशन शूड कम्पीट इन ईच ऑफ इट्स स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट. म्हणजे बिझनेस लेवल स्ट्रॅटेजीमध्ये काय असतं, बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी डिटरमाइन करतात काय, तर हाऊ ऑर्गनायझेशन शूड कम्पीट, ऑर्गनायझेशन कसं कम्पीट करणार वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिटमध्ये. ॲट बिझनेस लेवल अलोकेशन ऑफ रिसोर्सेस अमंग द फंक्शनल लेवल अँड कोऑर्डिनेट विथ कॉर्पोरेट लेवल टू अचिव्हमेंट ऑफ कॉर्पोरेट लेवल ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे जे कॉर्पोरेट लेवलमध्ये स्ट्रॅटेजीज तयार केल्या आहेत किंवा जे कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीने ऑब्जेक्टिव्ह सांगितलेले आहेत, तर त्यासाठी कोणते रिसोर्सेस लागणार, या रिसोर्सेसचं अलोकेशन कसं केलं जाणार याविषयी जे स्ट्रॅटेजी तयार केल्या जातात त्याला म्हणतात बिझनेस लेवल स्ट्रॅटेजीज. कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी पूर्ण करण्यासाठी जे रिसोर्स अलोकेशन होणार, तर ते रिसोर्स अलोकेशन करताना ज्या स्ट्रॅटेजी तयार केल्या जातात त्याला म्हणतात बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी. सो देर आर 3 एलिमेंट्स ऑफ बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी, दॅट इज कॉस्ट लीडरशिप, डिफरन्शिएशन अँड मार्केट फोकस. सो बिझनेस लेवल स्ट्रॅटेजीज आर made according to 3 elements. So first one is cost leadership, attaining then using the lowest total cost basis as a competitive advantage. So what organization will do, so organization will produce its product in low cost and sell according to the customer needs or the product in the price which is affordable to the customer. म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन प्रोडक्ट तयार करणार की त्या प्रोडक्टची प्रोडक्शनची जी कॉस्ट आहे ही सुद्धा कमी राहणार आणि कस्टमरला ते प्रोडक्ट अफोर्डेबल राहणार. म्हणजे आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये कस्टमरला प्रोडक्ट
द्यायचा आहे आणि तो प्रोडक्ट आपण जर कमी किमतीमध्ये दिला तर कॉस्टचा जो कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज होणार त्याचा आपल्याला कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीमध्ये फायदा घ्यायचा आहे. तर त्याला आपण म्हणतो कॉस्ट लिडरशिप. म्हणजे एखादी कंपनी आहे, तो प्रोडक्ट तयार करत आहे, इतर कंपनीच्या प्रोडक्टपेक्षा स्वस्त प्रोडक्ट जर ते ऑफर करणार तर नक्कीच त्या प्रोडक्टला डिमांड राहणार. तर ही स्ट्रॅटेजी बिझनेस लेवलमध्ये तयार केली जाते. तर कॉस्ट लिडरशिप हा झाला पहिला एलिमेंट. त्यानंतर डिफरन्शिएशन. सो यूजिंग डिफरंट प्रोडक्ट और प्रोडक्ट फीचर्स और सर्विसेस टू डिस्टिंग्विश द फर्म्स ऑफरिंग फ्रॉम इट्स कॉम्पिटिटर्स. एखादी ऑर्गनायझेशन आहे तर ती ऑर्गनायझेशन काय करणार की आमचा जो प्रोडक्ट आहे किंवा जो प्रोडक्ट आम्ही ऑफर करतो कस्टमरला, तो प्रोडक्ट इतर कॉम्पिटिटरपेक्षा कसा डिफरंट आहे, त्याचे कोणते कोणते फीचर्स स्पेशल्स आहेत किंवा इतर कंपनीपेक्षा वेगळे आहेत. तुम्हाला एक उदाहरण देतो की ॲपल कॉर्पोरेशन लिमिटेड डिफरन्शिएशन स्ट्रॅटेजी वापरते की त्यांची जी सिस्टीम आहे, जी iOS सिस्टीमवर ते वर्क करतं किंवा जे फीचर्स आहेत ॲपलचे स्पेशली, तर ते फीचर इतर कंपन्यांपेक्षा डिफरंट आहेत. सो बिझनेस लेवल स्ट्रॅटेजीमध्ये डिफरन्शिएशन स्ट्रॅटेजी ॲपल कॉर्पोरेशन लिमिटेड यूज करतं. तर त्यामध्ये काय करणार, कोणती ऑर्गनायझेशन स्वतःचा प्रोडक्ट हा इतर प्रोडक्टपेक्षा वेगळा कसा आहे हे दाखवणार किंवा त्या रिलेटेड स्ट्रॅटेजी तयार करणार. देन मार्केट फोकस. कॉन्सन्ट्रेटिंग कॉम्पिटिटिव्हली ऑन अ स्पेसिफिक मार्केट सेगमेंट. म्हणजे एखादा स्पेसिफिक मार्केट सेगमेंट आहे तर आपल्याला त्या सेगमेंटमध्ये पर्टिक्युलर आपल्याला प्रोडक्ट आपला विकायचा आहे. तर पर्टिक्युलर त्याच मार्केटवर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी ज्या काही स्ट्रॅटेजी तयार केल्या जाणार त्याला म्हणतो आपण मार्केट फोकस बिझनेस लेवल स्ट्रॅटेजीज. सपोज आपल्याला एखाद्या ऑर्गनायझेशनला ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एखादी कंपनी आहे किंवा टू व्हीलर्स तयार करतात, फोर व्हीलर्स तयार करतात, तर टार्गेट मार्केट काय राहणार फोर व्हीलर्स किंवा टू व्हीलर्ससाठी. टू व्हीलर्ससाठी जनरली राहणार यूथमध्ये जास्तीत जास्त परचेस केलं जातं टू व्हीलर्सचं. तर जो मार्केट सेगमेंट आहे त्या पर्टिक्युलर मार्केट सेगमेंटवरच कॉन्सन्ट्रेट करून स्ट्रॅटेजीज तयार केल्या जाणार. तर त्याला आपण म्हणतो मार्केट फोकस बिझनेस लेवल स्ट्रॅटेजीज. तर हे 3 एलिमेंट आहेत या बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी तयार करताना लक्षात घेतल्या जातात. कॉस्ट लिडरशिप, डिफरन्शिएशन आणि मार्केट फोकस. देन द लास्ट वन इज फंक्शनल लेवल स्ट्रॅटेजी. तर ज्या काही स्ट्रॅटेजी आपण कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी तयार झाल्या, त्यानंतर बिझनेस लेवलमध्ये ज्या काही स्ट्रॅटेजी तयार झाल्या, तर त्यांचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं फंक्शनल लेवलमध्ये. किंवा फंक्शनल लेवलमध्ये स्ट्रॅटेजी कोणत्या तयार होणार की आपल्याला कॉर्पोरेट लेवलमध्ये ज्या स्ट्रॅटेजी ठरवून दिलेल्या आहेत किंवा बिझनेस लेवलने ज्या स्ट्रॅटेजी ठरवून दिलेल्या आहेत, तर त्याप्रमाणे आपल्याला प्रोडक्शन कसं करायचं आहे, मार्केटिंग कशी करायची आहे, डिस्ट्रीब्युशन कसं करायचं आहे, कोणत्या मार्केटवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, तर ह्या सर्व गोष्टी फंक्शनल लेवलमध्ये येणार. फंक्शनल लेवलमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट कोणते येतात, मार्केटिंग डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, अकाउंट. तर हे सर्व डिपार्टमेंट येतात फंक्शनल लेवलमध्ये. सो फोकस इज ऑन इम्प्रूव्हिंग इफेक्टिव्हनेस ऑफ ऑपरेशन्स विदिन द कंपनी विच इज डन बाय मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग, मटेरियल मॅनेजमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्सेस. तर ह्या काही फंक्शनल डिपार्टमेंट असतात. तर या फंक्शनल डिपार्टमेंटमध्ये स्ट्रॅटेजी कोणत्या तयार केल्या जाणार की कसं प्रोडक्शन घेतलं जाणार, कसं डिस्ट्रीब्युशन होणार, कोणतं रिटेल मार्केट राहणार, हे ऑलरेडी जे कॉर्पोरेट लेवलमध्ये ठरवलेलं आहे त्या अकॉर्डिंग फक्त फंक्शनल लेवलमध्ये काम केलं जाणार. फंक्शनल आणि ॲक्च्युअल वर्क केलं जाणार ऑपरेशनल लेवलमध्ये, म्हणजे जे फंक्शनल लेवलच्या अंडर काम करतं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे एम्प्लॉईज. तर ह्या झाल्या 3 प्रकारच्या स्ट्रॅटेजी. कॉर्पोरेट लेवल सगळ्यात महत्त्वाच्या स्ट्रॅटेजी, आणि कॉर्पोरेट लेवलनंतर आपण पाहिलं बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी की पर्टिक्युलर प्रोडक्ट जो आपण ठरवलेला आहे कॉर्पोरेट लेवलमध्ये, तर त्यासाठी बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी कशा करणार आणि पूर्ण स्ट्रॅटेजीज त्याचं इम्प्लिमेंटेशन हे डिपेंड असतं फंक्शनल और ऑपरेशनल लेवलवर. तर आपण आज या प्रॅक्टिकल सेशनमध्ये डिटेल्डमध्ये पाहिलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी कशा असतात, आणि ही जी पूर्ण सेशन होतं प्रॅक्टिकल सेशन
जे स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन आपण स्टेप पाहिली होती मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेसमध्ये, तर त्याचा एक पार्ट होता की स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन कसं केलं जातं किंवा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत. तर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नसुद्धा येऊ शकतो की वेगवेगळ्या लेवल्स कोणत्या आहेत. And thank you for watching video.